नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 57. एक चिंतन संकलन भाग 57. एकदा एका जिज्ञासूनी श्री निसर्गदत्त महाराजांना असा प्रश्न विचारला की जे कृष्णमूर्ती गुरु का मानत नाही, यावर श्री महाराज म्हणाले, गुरु व गुरुत्व म्हणजे नक्की काय हे जे कृष्णमूर्ती चांगल्याच प्रकारे जाणत होते. म्हणूनच सांगत की तुम्ही गुरुबिरू करू नका. तसे पाहू जाता आपली आपण असल्याची जाणीव म्हणजेच असलेपणा हाच आपण आपला गुरु करावा. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. याचाच अर्थ आपण असल्याच्या असलेपणावर आपण खूप प्रेम करतो. तसं पाहिलं तर असलेपणाची जाणीव हा शब्दप्रयोग गोंधळ निर्माण करतो. वास्तविक पाहता असलेपणा हा मुळात जाणीव स्वरूप आहे, स्वयंभू आहे. त्याला अजून जाणता येत नाही. म्हणजेच आपण असल्याचे ज्ञान हे न जाणू जाताच जाणवते. असलेपण आहे म्हणूनच जगातले व्यवहार करता येतात. तुम्ही आपले असणेपणावर किती प्रेम आहे हे तुम्हाला मनापासून कळले नाही. म्हणूनच तुम्ही कायवर म्हणजे अमुक तमुक अशा काया संबंधिताच्याच भागावर प्रेम करता. म्हणजे काय की शेतापेक्षा कुंपण तयार करण्यासाठीच जास्त रक्कम तुम्ही खर्च करता. मूळ असणेपणाकडे दुर्लक्ष करून अमुक तमुक यालाच सजवत बसता. यालाच मूळ स्वरूपापेक्षा या उपाधीलाच सजवत राहता. नकळत कळतेपणाला आलेले म्हणजेच तुम्हाला तुम्ही असल्याचे ज्ञान म्हणजेच असणेपणा होय. नकळत कळतेपणाला आलेले म्हणजेच तुम्हाला तुम्ही असल्याचे ज्ञान म्हणजेच असलेपणा होय. पण तुम्ही हे ओळखले नाही, नीट तपासणी केली नाही, खोलात गेले नाही, याचे मूळ शोधले नाही, त्याकडे लक्ष दिले नाही. म्हणून जे समजले, जे हाती होते त्याच देहावर नाईलाजाने प्रेम केले गेले. एखादी गोष्ट पाहिल्यावर किंवा स्पर्शल्यावर, ऐकल्यावर किंवा हुंगल्यावर किंवा चव घेतल्यावर जे होते ते तुम्ही करता काय, अर्थात काही नाही. जे होते ते तुम्ही करता काय, अर्थात काही नाही. त्यासाठी तुम्हाला काही वेगळे कष्ट करावे लागतात काय, अर्थात नाही. पाहणे व ऐकणे हे अगदी दूर राहूनही शक्य असते. फक्त गंध, चव म्हणजे स्वाद व स्पर्श यांनाच फक्त त्या विषयाशी जरा जवळीक साधावी लागते. त्यामुळेच या ज्ञानाला मिळवण्याकरता तुम्ही काहीच करत नाही. सगळे काम फटाफट फोटो काढल्यासारखे ताबडतोब होत राहते. इथे आपले काहीच चालू शकत नाही. तोंडात बुंदीचा लाडू टाकला तर रसना त्याचा अनुभव गोड असाच घेईल. तुम्ही तो आंबट तिखट घे अशी तिला आज्ञा करू शकत नाही. इथे आपला कुठलाच हट्ट चालत नाही. फोटो असाच आला पाहिजे असा आग्रह करता येतच नाही. जास्तीत जास्त खाईल तर तुपाशी, नाही तर राहील उपाशी. याप्रमाणे तुम्ही डोळे मिटून घेऊ शकता किंवा कानात कापसाचे बोळे कोंबू शकता, पण दुर्गंध टाळू शकत नाही.
सुवास टाळू शकत नाही. तळहातावर जळता निखारा ठेवला तर तुमचे तेथे काहीच चालत नाही. तोंडात कडू लिंबाचा रस ओतला तरी तुमचे तिथे काहीच म्हणणे ऐकल्या जात नाही. त्यामुळे पंचज्ञानेंद्रियाचे ज्ञान होताना ते जसे आहे तसेच होऊ देणे, त्यात आपली आवड निवड उपयोगी ठरत नाही. आपला हट्ट, आपला आग्रह व्यर्थ आहे, तो काही कामाचा नाही. अशा रीतीने जर पंचज्ञानेंद्रियाचे ज्ञान ग्रहण करणे यालाच ध्यान म्हणतात. अशाच रीतीने पंच ज्ञानेंद्रियाचे ज्ञान ग्रहण करणे यालाच ध्यान म्हणतात, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. म्हणजेच फोटो असाच पाहिजे असा हट्ट नसणे हेच ध्यान. आवड निवड शून्य असे जागतेपण असले की हे ध्यान सिद्ध होते. म्हणजेच काय, हा फोटो जसा निघायला हवा अगदी तसाच निघाला होता, अगदी तसाच निघत आहे किंवा अगदी तसाच निघणार आहे. पण मागे कसा होता याची आता आपल्याला आठवण नाही, कसा निघत आहे याची पण चिंता नाही, पुढे कसा निघेल हे तर माहीतच नाही. यालाच ध्यान म्हणतात. निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्याला स्वरूप पाहिजे त्यालाच आमचे हे म्हणणे गोड वाटेल व टळटळीत जागे असतानाच, म्हणजे चालता फिरता असतानाच असा माणूस सहज समाधीत वावरेल. या व्यतिरिक्त आत्मचिंतन करण्याकरता दुसऱ्या कोणत्याच ग्रंथाची, सत्संगाची, कॅसेटवरील प्रवचनाची काहीही गरज नाही. हे कळणे म्हणजेच खरे आत्मचिंतन होय. हेच उगे राहणे किंवा बघ्यासारखी भूमिका घेणे होय. म्हणजेच माळिया जेवते नेले तेवते निवांतची गेले. माळिया जेवते नेले तेवते निवांतची गेले. माळीबुवा शेतात पाटाद्वारे पाणी फिरवतात. वाहत्या पाण्याचा काहीही आग्रह किंवा हट्ट नसतो की गुलाबाकडेच जाईल, नागमणीच्या झाडाकडे किंवा कडुनिंबाच्या झाडाकडे मुळीच जाणार नाही. ते बिचारे माळीबुवा नेईल तिकडे ते पाटाचे पाणी निवांतपणे जाते. ध्यान ध्यान यापेक्षा दुसरे असे काय आहे? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, पुढे पुढे सवयीने हे आत्मचिंतन हे अचिंत्य होते. मग शब्द उगा होतो, म्हणजेच काय, मौन होतो. आतापर्यंत आपण ऐकलेल्या या भागांमध्ये श्री निसर्गदत्त महाराजांनी गुळगुळीत झालेले पारंपरिक शब्द कटाक्षाने टाळले आहेत आणि त्याऐवजी एक स्वतंत्र समजावून सांगण्याची नवीनच शैली विकसित केली आहे. ती शैली प्रथम फार जड जाते, लवकर लक्षातच येत नाही, पण नंतर सर्व बरोबर होते. तसेही या हृदयीचे त्या हृदयी घालायला कोणती भाषा किंवा विशिष्ट शब्द हवेच असे थोडेच आहे. ऐकणारा खऱ्या उत्सुकतेने व कळकळीने ऐकत असेल तर, आणि सांगणारा कसेही कोणत्याही भाषेत कोणतेही शब्द वापरून सांगत असो, ऐकणाऱ्याला त्याच्यातील अर्थ, ज्याला आपण बिटवीन द लाईन म्हणतो, तो कळतो म्हणजे कळतोच. पण ऐकणारा जर टाइमपास म्हणून ऐकत असेल तर सांगणाऱ्याने कितीही जीव तोडून सांगितले तरी समोरच्यावर त्याचा काही एक परिणाम होणार नाही. समजा की तामिळनाडूतून एक भिकारी आपल्या दाराशी आला आणि त्याने तमिळमध्ये एक भजने गाऊन दाखवले. तो गावोगावी असे भजन मागून भीक मागित असेल तर तो भीक मागतो एवढे तर आपल्याला खात्रीने लक्षात येते. तसेच हे आहे, तथाकथित विद्वान लोकांनी काही गोष्टी उगीच अत्यंत कठीण करून टाकल्या,
दक्षिण पक्ष, उत्तर पक्ष, परोक्ष, अपरोक्ष, सिद्धांतवादी वगैरे वगैरे करून साधी सरळ पायाखाली अत्यंत जवळ असलेली वस्तू आपल्याला पाहायचे न सांगून उगाच शाखा चंद्र न्याय, अरुंधती न्याय इत्यादी पारिभाषिक शब्दात गुंतून दुसरे चंद्र तारे, दूरचे चंद्र तारे पाहायला लावले आहेत. मग आपल्याला वाटते की अरे हे तर आपल्या करता नाही. मग माणूस गैरसमजाने त्यांचा पिच्छाच सोडून देतो. मी देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, आपण मूळचे आपणच आहो. कारण आपल्यालाच असणेपणामुळे मी देह आहे किंवा मी देह नाही, मन नाही, बुद्धी नाही वगैरे म्हणू शकतो. म्हणून आपल्या मूळच्या असणेपणातच स्वस्थ पडून राहा. यापेक्षा सहज साधी गोष्ट कोणतीच नाही. आहे का बरे हे सांगा. बाजार से गुजरा हूं मगर खरीददार नहीं हूं. बाजार से गुजरा हूं मगर खरीददार नहीं हूं. याप्रमाणे जर जीवन जगले तर त्याला जीवन जगले असे म्हणता येईल. जन्म पण कोणाला आले आहे, म्हातारपण कोणाला येणार आहे याचा मात्र अतिशय बारीक किंवा सूक्ष्म विचार करा. हे सगळे देहाचे विकार आहेत, त्यांना असू द्या. या कुठल्याही स्थितीत तुमचे आहे पण तुमचे असले पण तर अबाधित आहे ना. बस झाले तर मग तुम्ही जसेच्या तसे आहात. सगळ्यांचे देह हे देहच आहेत. ते माझा देह असे कधीच म्हणत नाही. ते फक्त देहच आहेत. देह हा केवळ देह आहे. तो माझा किंवा तुमचा नाही. जसा तुमचा देह नाही तसाच माझा देह तुमचा पण नाही. तात्पर्य दुसऱ्या कुणाचा देह त्याच्या किंवा आपला नाही. मग मी कोण आहे हे विचारूच नका. त्याऐवजी मी काय आहे आणि मी काय नाही हेच विचारा. या दोघांपैकी एकाचे जरी उत्तर आले की दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपोआप येईल. मग कळेल की मी देह, मी मन असा गैरसमज असलेला एक भ्रम तुम्ही आहात. बरं, यावरच तुम्ही स्थिर राहा. भ्रम कुणाला असे विचारून परत सापशिडीचा खेळ खेळू नका. भ्रम कोणाला होतो असे विचारून परत सापशिडीचा खेळ खेळू नका. उगीच चुकीचे उत्तर मिळेल. भ्रम निराश आला, भ्रम निराश झाला, बस काम झाले. आता निघा, याच बोधात राहा असे निसर्गदत्त महाराज उपस्थितांना म्हणाले. तात्पर्य, जोपर्यंत तुम्ही स्वतःला देह मानता तोपर्यंत तुम्हाला तुम्ही स्त्री किंवा पुरुष आहात हे मानणे भाग आहे. खरा ज्ञानी हे जग आहे व ते खरे आहे असे कधीच म्हणणार नाही. त्याच्या दृष्टीने तुम्ही जे जग पाहता तसे काहीच नाही. तो हे जाणून असतो की जग ही एक पूर्णावस्था आहे की जी पंचज्ञानेंद्रियद्वारे म्हणजेच स्पर्श, रस, रूप, गंध, नाद याच्या रूपात सतत नवनवीन रूपे घेऊन निरंतर वाहत असलेली एक स्फुरणावस्था आहे. पण ही स्फुरणावस्था जर माझी म्हटले तर साहजिकच तेथे आवड निवड, हवे नको हे सर्व येणारच. मनासारखे झाले तर सुख नाहीतर दुःख हे आपोआप येणार. म्हणजे स्फुरणावस्था माझी म्हणताच जग झालेच समजा. अर्थात आत्मनिष्ठ जग. जन्मभर तुम्ही जरी भटकले तरी हे काही होणार नाही. पण ज्याच्याने तुम्हाला तुम्हीच असल्याचे कळले, ते जे कळण्याला कारणीभूत झाले असे ते कळणे म्हणजेच मोकळीक होय. मग सर्व गरजांचा अंत होतो. मग केवळ ईश्वराचीच ही गरज नाही असे निसर्गदत्त महाराज म्हणतात. मग ईश्वराची पण गरज नाही असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. फक्त इतकेच करा, ज्या मागे दुःख कळते
त्या कळतेपणाकडेच लक्ष पुरवा. त्या कळतेपणाकडेच लक्ष पुरवा. दुःखाला कुरळात बसू नका. ज्याच्याने दुःख कळते त्याला मिठी मारून राहा अगदी घट्ट. समजा मिठाला बुडवायला पाणी धावले, पण त्या अगोदर मिठानेच पुढे होऊन पाण्याला घट्ट मिठी मारली व स्वतःला त्यात विरघळून टाकले तर आता ते बिचारे पाणी कुणाला विरघळवणार, कुणाला बुडवणार. म्हणजे हिऱ्यानेच हिरा कापला गेला असेच ना. म्हणून गुणच गुणांच्या ठिकाणी वर्तत आहेत हे समजून घ्या व स्वतः त्यापासून वजा होऊन यावरच म्हणूनच गुणच गुणांच्या ठिकाणी वर्तत आहेत हे समजून घ्या व स्वतःला त्यातून वजा करा. यालाच म्हणतात कधी कधी जे ध्यानाने जमत नाही ते विवेकाने घडते, ते विवेकाने घडते, विवेकाने जन्मते. नमस्कार. नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 57. एक चिंतन संकलन भाग 57. एकदा एका जिज्ञासूनी श्री निसर्गदत्त महाराजांना असा प्रश्न विचारला की जे कृष्णमूर्ती गुरु का मानत नाहीत, जे कृष्णमूर्ती गुरु का मानत नाही. यावर श्री महाराज म्हणाले, गुरु व गुरुत्व म्हणजे नक्की काय हे जे कृष्णमूर्ती चांगल्याच प्रकारे जाणत होते. म्हणूनच सांगत की तुम्ही गुरु बिरू करू नका. तसे पाहू जाता आपली आपण असल्याची जाणीव म्हणजेच असलेपणा हाच आपण आपला गुरु करावा. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. याचाच अर्थ आपण असल्याच्या असलेपणावर आपण खूप प्रेम करतो. तसं पाहिलं तर असलेपणाची जाणीव हा शब्दप्रयोग गोंधळ निर्माण करतो. वास्तविक पाहता असलेपणा हा मुळात जाणीव स्वरूप आहे, स्वयंभू आहे. त्याला अजून जाणता येत नाही. म्हणजेच आपण असल्याचे ज्ञान हे न जाणू जाताच जाणवते. असलेपण आहे म्हणूनच जगातले व्यवहार करता येतात. तुम्ही आपले असणेपणावर किती प्रेम आहे हे तुम्हाला मनापासून कळले नाही. म्हणूनच तुम्ही कायवर म्हणजे अमुक तमुक